मायकल फुको 1926 ते 1984 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजिकल ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालानुक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुराणतत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्यांनी त्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले. मायकल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज ग्रंथ व्हॉल्टियरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरुये